राज्य प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी प्रथम भाषा मराठी। 3.4 निर्देश यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत 3.4 मधला आ हा भाग। आ मध्ये आपण आज अभ्यासत आहोत सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। 3.4 आ यामध्ये आपण अभ्यासतोय सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। यासाठी परिच्छेदात एकमेकांना सुसंगत असणारी वाक्य असतात। वरच्या वाक्याशी संबंधित असे खालचे वाक्य असते। सुसंगत परिच्छेद 2 किंवा 3 वाक्यांचे असतात। हा प्रश्न सोडवताना वाक्यांचा क्रम, त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घेणे आवश्यक आहे। बरेचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो। सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्ये वाचून वाक्यांचा संबंध लक्षात घेऊनच उत्तरे निश्चित करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही वाक्य वाचूया। रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद तयार करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आपण पहिलं वाक्य वाचूया। चांगला 10-12 जणांचा टिंब 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 लगोरी खेळण्यासाठी जमला। आणि आपले पर्याय आहेत 1 थवा, 2 गठ्ठा, 3 घोळका आणि 4 जुडगा। आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही रंगवणार आहात। पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे सुसंगत परिच्छेद तयार करण्यासाठी 2 किंवा 3 वाक्य असणार आहेत। ती सर्व वाक्य वाचून नंतरच आपण पर्याय निवडायचा आहे। मग दुसरं वाक्य वाचूया। स्नेहल आणि जयंतने आपापले टिंब 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 काय केले, वाटून घेतले। पर्याय आहेत भिडू, मित्र, शत्रू, वर्गमित्र। आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे। तिसरं वाक्य वाचूया। 2 टिंब 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 तयार झाले। काय 2 तयार झाले? खेळाडू, संच, गट, संघ। आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे। आता बघा, 10-12 जणांचा लगोरी खेळण्यासाठी जमला आहे। मग खेळण्यासाठी जमणार कोण? तर मुलं जमणार। मग मुलांचा काय असतो? घोळका है ना। मुलांचं एकत्र येण्याला काय म्हणतात? मुलांच्या समूहाला घोळका म्हणतात। आता स्नेहल आणि जयंतने या घोळक्यातले काही मुलं आहेत ती वाटून घेतली। मग ती मुलं कोण आहेत? भिडू, मित्र, शत्रू की वर्गमित्र? भिडू वाटून घेतले, कारण खेळण्यासाठी जे मुलं आहेत त्यांना काय म्हणतात? भिडू म्हणतात। आणि 2 काय तयार झाले? संच, गट की संघ? खेळाडूंचे काय तयार होतात? संघ तयार होतात। मग आता आपले पर्याय आपण निवडूया। चांगला 10-12 जणांचा घोळका म्हणजे पर्याय क्रमांक 3। स्नेहल आणि जयंतने आपापले काय वाटून घेतले? भिडू म्हणजे पर्याय क्रमांक 1। आणि खेळाडूंचे 2 काय तयार झाले? संघ तयार झाले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे। अशा पद्धतीने आपण सुसंगत परिच्छेद तयार केला। आता पुढच्या परिच्छेदासाठी वाक्य बघूया। रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद तयार करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पुढचं वाक्य आहे आपलं पहिलं। पाणी पिता पिता मुंगीचा पाय। आणि पर्याय आहेत घसरला, पडला, मुडपला, मुरगळला। आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात। दुसरं वाक्य वाचूया। मुंगी टिंब टिंब चालली होती। पर्याय आहेत पळत, वाहून, रडत, उडत। आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे। आणि पर्याय तिसरं वाक्य आहे हे पाहून झाडावरच्या चिमणीने एक पान आणि ते नदीत टाकले। आणि पर्याय आहे मोडले, फोडले, तोडले की फाडले।
अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. बघा, आता आपल्याला परिच्छेद तयार करायचे. पाणी पिता पिता मुंगीचा पाय घसरला, पडला, मुडपला की मुरगळला. तर पाय घसरला है ना. मुंगीचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. पर्याय क्रमांक 1. आपण लगेचच वर्तुळ करून टाकूया. मुंगी पाण्यात पडल्यामुळे काय होणार? पळत जाणार, वाहून जाणार, रडत जाणार का की उडत जाणार? मग ती मुंगी नदीत पडल्यावर वाहून चालली होती. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे पाहून झाडावरच्या चिमणीने एक पान काय केलं? मोडलं, फोडलं, तोडले की फाडले? झाडावरचं पान काय करणार? ती तोडणार है ना. म्हणून हे पाहून झाडावरच्या चिमणीने एक पान तोडले आणि नदीत टाकले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. तिसरा परिच्छेद बघूया. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद तयार करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. राष्ट्रीय रिकामी जागा. स्पर्धांसाठी क्रीडा नगरी सज्ज झाली. पर्याय गायन, क्रीडा, नृत्य, वादन. आणि अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 2. या स्पर्धांमध्ये सर्व राज्यातील रिकामी जागा सहभाग घेतला आहे. कोणी घेतला आहे? खेळाडूंनी, वादकांनी, नर्तकांनी, गायकांनी. अचूक पर्याय निवडणार आहात. 3. विजेत्यांना उची रिकामी जागा गौरवण्यात आले. कशाने गौरवण्यात आले? वस्तूने, पुस्तकाने, चिन्हाने की पुरस्काराने? आणि अचूक रिकामी जागा भरण्यासाठी योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. पूर्ण पॅरेग्राफ वाचून घेतला आपण. पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला अचूक उत्तर सापडतं. बघा, राष्ट्रीय कोणती स्पर्धा असेल ज्यासाठी क्रीडा नगरी सज्ज होणार? नक्की क्रीडा स्पर्धा, हो ना. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता क्रीडा स्पर्धा आहे म्हणजे कोण भाग घेणार? बरोबर, खेळाडू. पर्याय क्रमांक 1. आणि विजेत्यांना काय दिलं जाणार? पुरस्कार. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4. खूप छान. तुम्ही अचूक पर्याय क्रमांकाची वर्तुळं रंगवली आहेत. निर्देश 3.4 या घटकातील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा घटक आजच्या भागात आपण खूप छानपैकी समजून घेतला. सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्ये वाचून वाक्यांचा संबंध लक्षात घेऊन तुम्ही उत्तरे योग्य प्रकारे आता निश्चित करू शकतात. अशा वाक्यांचा सराव करा आणि परीक्षेत खूप छान यश मिळवा.